नमस्कार, आराध्या लेडीज टेलर मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला मेगा स्लीव कशी शिवायची आहे ते आपण बघायचं आहे। त्यासाठी आपण आधी पेपर कटिंग करून घेऊ। हे बघा, आता आपली 36 इंचाची आपण ही स्लीव तयार करणार आहोत। त्यासाठी आपल्याला जे पेपर आहे आपला डबल फोल्डेड पेपर आहे। तर आपल्याला 9 इंचाची घडी घ्यायची आहे। हे बघा, 9 इंचाची घडी आहे आपली पेपरची। आता इथं आपल्याला बाहीची उंची 5 पेक्षा जास्त घ्यायची नाही, कारण 2.5 पासून तर आपल्याला 4 इंचापर्यंतच ती स्लीव छान दिसते। त्यामुळे आपल्याला 5 इंचापेक्षा जास्त लांबी या स्लीवला चांगली दिसत नाही। तर आपण 4 इंचाची तयार घेणार आहोत बाही। त्यासाठी फक्त आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, ते पण वरती आपली शिलाई मार्जिनसाठी। खालच्या साईडला आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची नाहीये, फक्त आपण इथं 4.5 इंचाची उंची घेणार आहोत। बघा, 4.5 इंचाची आपण इथं उंची घेतलेली आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला खाली मोंड्यासाठी आपल्याला इथं 2.5 इंच घ्यायचं आहे, कारण ही मेगा स्लीव आहे। नॉर्मल स्लीव असली तर आपण खाली पण घेतो आपण अर्धा इंच एक्स्ट्रा, तेव्हा 3 इंच घेतलं तर चालतं, पण आता इथं आपण 2.5 इंच घ्यायचं आहे। आता आपण इथं सरळ करून घेऊ आणि खालच्या साईडला आपण दंड घेर जो घेतो तो आपल्याला एकदम फिट्ट घ्यायचा नाही। आपण नॉर्मल बाही जशी आपण फिटिंग मध्ये घेतो तशी आपल्याला या मेगा स्लीव मध्ये फिटिंगची बाही घेता येत नाही। त्यामुळे आपल्याला अर्धा इंच लूजच ठेवायची आहे बाही। आपला तुमचं नॉर्मल दंड घेर जो पण असेल, आता समजा 12 आहे तर तुम्ही तिथं 13 घ्यायचं आहे, म्हणजे आपली 6.5 इंच दंड घेर राहील। फिटिंग मध्ये ही बाई छान दिसत नाही, लूज मध्येच थोडीशी बाई छान दिसती मेगा स्लीव। त्यामुळे आपण इथं अर्धा इंच लूजच ठेवायचा आहे दंड घेर, पूर्ण फिटिंग मध्ये घ्यायचं नाही। आता इथं यांचा दंड घेर आहे 11.5, त्याच्यामध्ये आपण आता 1 इंच एक्स्ट्रा घेणार, म्हणजे 12.5। 12.5चा अर्धा आपलं 6.25 इंच होतं। मग आपण इथं दंड घेर 6.25 घेणार आहोत। हे बघा, 6.25 इंचावर आपण एक खूण करून घेतलेले आहे। आणि आता आपल्याला तिरपं किती घ्यायचं आहे, मोंडा आपला 15 इंच आहे, तर आपण इथं 7.5 असं तिरपं घ्यायचं आहे बाहीसाठी। हे बघा, 7.5 इंचावर एक खूण करून घेतली आहे आणि आपण आता तिरपी रेष करून घ्यायची आहे। आपण नॉर्मल स्लीव जशी कट करतो तशी ही स्लीव कट करून घ्यायची आहे। 2 इंच आपण शिलाई मार्जिन साठी ठेवलेला आहे आणि आता आपण स्लीवचा आकार देऊन घेऊ। पुढचा भाग आपण आता जेव्हा कपडा कट करू तेव्हा आपण त्याच्यावर एक 5 नंबरची टिप मारून घ्यायची आणि मग पुढचा आकार द्यायचा आहे। आता इथं आपण आकार देणार नाही पुढचा। हे बघा, अशी आपण स्लीव कट करून घेऊ। आता कपड्याची घडी कशी करायची आहे ते आपण बघूया। इथं कमीत कमी आपल्याला अर्धा मीटर एवढा कापड लागतं मेगा स्लीव साठी, कारण हे डबल फोल्डेड कपडा असतो असा, तेव्हा ती मेगा स्लीव तयार होते। सिंगल कपड्यामध्ये मेगा स्लीव तयार होत नाही, त्यासाठी आपल्याला डबलच घडी लागते। आता ही 2 पदरी घडी झालेली आहे, हे बघा, 1 आणि 2। आता याची आपल्याला परत एक घडी करायची आहे, म्हणजे 4 पदरी घडी होईल आपली। 2 स्लीव साठी आपल्याला हे करायचंय, 4 पदरी घडी करायची आहे। हे बघा, असं आपण अम्ब्रेला स्लीव साठी जसं आपण घडी करतो त्रिकोणी, तशी घडी करायची आहे। हे बघा, ही 4 पदरी आपली झाली, 1 2 आणि खाली 2 पदर आपले, अशी त्रिकोणी घडी करायची आहे। आणि आता आपल्याला परत एक फोल्ड करायची, म्हणजे 8 पदरी आपली घडी झालेली आहे ही। आणि आता हा जो कोन आहे आपला, इथं आपली स्लीव तयार होणार आहे। आता आपण ही जी पेपर कटिंग केली होती ती इथं व्यवस्थित बसते का नाही ते बघायचं आहे आपल्याला। हे बघा, हा भाग बंद आहे, खालच्या साईडला पण बंद आहे, इकडून ओपन राहणार आहे। तर आपल्याला अशी स्लीव ठेवायची आहे। हे बघा, आपली स्लीव इथं बरोबर बसत आहे। इकडं थोडं फार झालं तर काही नाही, ते शिलाई मध्ये चालल्या जाणार आहे, किंवा आपण घडी पण थोडी वाढून घेऊ शकतो जर बसत नसेल तर। आता आपण असं कट करून घेणार आहोत। पहिले आपण खडूने मार्जिन करून घेऊ। हे बघा, आता आपण खाली खडूने आपण खुणा करून घेतलेला आहे आणि आपण अशा पिना पण लावून घ्यायच्या आहे, ज्यामुळे काय होईल, आपण जेव्हा कटिंग करू तर कपडा इकडे तिकडे सटकणार नाही। आणि हा कपडा थोडा सटकाळा आहे, तर
ते आपण लक्ष ठेवायचं आहे, नाहीतर खालीवर कपडा होऊ शकतो. आता आपण कटिंग करून घेऊ. आणि आपल्याला इथं मध्यभागी पण एक खूण करून घ्यायची आहे, म्हणजे आपलं सेंटर आपल्याला कळल. हे बघा असं. आणि आता आपण ओपन करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या 2 स्लीव तयार होतील. हे बघा, ही आपली एक स्लीव तयार झालेली आहे. 2 स्लीव तयार झालेले आहे. अर्धा मीटर कपडा आपला लागलेला आहे या स्लीव साठी. आता आपण याला पूर्ण अशी 5 नंबरची टिप मारून घ्यायची आहे आणि नंतर आपण पुढचा मागचा भाग, पुढच्या भागाला आकार देणार आहोत. आता टिप मारताना आपल्याला हळूहळू टिप मारायची आहे, कारण कपडा सटकाळा असतो. हे बघा, दोन्ही स्लीव तयार झालेले आहे टिपा मारून. आता आपल्याला पुढचा भाग कसा द्यायचा, आता दोन्ही एकत्र ठेवून आपल्याला देता येणार नाही, कारण सटकाळा कपडा आहे आणि ही स्लीव मेगा असल्यामुळे क्रॉस कपड्यावर कटिंग राहते हिची, त्यामुळे दोन्ही स्लीव एकावर एक ठेवता येत नाही. एक एक स्लीवला असं समोरासमोर ठेवायचं. हिला ह्या साईडला द्यायचा आणि हिला ह्या साईडला आपल्याला पुढच्या भागाचा आकार द्यायचा आहे. हे बघा, आता आपण इथं 2 इंच ठेवलं होतं ना, तिथूनच चालू करायचं आहे. असं नॉर्मल आपण अर्धा इंच जसा शेप देतो तसा आपल्याला आधी शेप देऊन घ्यायचा. त्याच्यावर परत एकदा आपल्याला टिप मारून घ्यायची आणि मग आपल्याला कट करायचं आहे. आधी जर आपण कट केलं तर आपली ही टिप निघून जाईल आणि परत आपले भाग खालीवर होऊ शकतात. त्यामुळे आपण ही काळजी घ्यायची आहे. आपण आधी टिप मारून घ्यायची आहे आणि मग आकार द्यायचा आहे. हे बघा, दोन्ही स्लीवला आपण तसंच करणार आहोत. आता आपण याच्यावर टिप मारून घेऊ आणि मग आपले कट देऊन झालेले आहे. आता आपल्याला जोडताना हा जो मधला भाग आहे, आपण नेहमीप्रमाणे जशी स्लीव जोडतो तसंच आपल्याला शोल्डरवर आधी ठेवायचा आहे. हा भाग कट केलेला अर्धी इकडून जोडून घ्यायची, अर्धी तिकडून जोडून घ्यायची. त्याप्रमाणेच आपल्याला जॉईंट करायची स्लीव. अशा प्रकारे आपला हा स्लीवचा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. तुम्हाला माझी ही पद्धत कशी वाटली शिकवण्याची ते नक्की कमेंट करून कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.